2017-19च्या कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार। मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 1200 कोटींचा निधी दिला जाणार। शेतकरी नेत्यांकडून निर्णयाचं स्वागत। नाशिक विधान परिषदेच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। गोकुळ गीतेंसोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची फोनवर चर्चा। मंत्री उदय सामंत उद्या पुन्हा नाशिक दौऱ्यावर। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीत प्रवेशाची अट अमान्य। भाजपच्या नवनीत राणांचं स्पष्टीकरण। उमेदवारी देण्याची सुनेत्रा आणि पार्थ पवारांचीच इच्छा। राणांचं वक्तव्य तर सुनील तटकरेंचा राणांवर बोलण्यास नकार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार। सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा। 73 गावातील हजारो शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील चार्जशीटमधून धक्कादायक खुलासे समोर। पीडित तरुणीला मलेशियाला पाठवण्याचा कट होता, तर अरबी भाषा, बुरखा आणि नमाजाचं ट्रेनिंग पीडितेला दिल्याची माहिती। मुंबईत खासगी पाणी टँकर चालकांच्या संपावर तोडगा निघण्याची शक्यता। थोड्याच वेळात टँकर असोसिएशनची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी खेळ। मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री।